पुणे मेट्रो भूमिपूजनाच्या कार्यक्रमावर महापौरांनी बहिष्कार घातलाय। महानगरपालिकेतर्फे 23 डिसेंबरलाच भूमिपूजन करण्यात येणार आहे। शरद पवार यांना कार्यक्रमाला आमंत्रित न केल्याचा निषेध केलाय। 23 डिसेंबरला शरद पवार यांच्या हस्तेच पालिकेतर्फे 23 डिसेंबरला मेट्रोचं भूमिपूजन होणार आहे। शरद पवार राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांना आमंत्रित न केल्यामुळे पुण्याचे महापौर प्रशांत जगताप पालिकेतर्फे आधीच भूमिपूजन उरकणार आहे असं सांगतात। नितीन, काय नेमकं घडलं या प्रकरणात? काय अधिक माहिती आहे? अजित, पुणे मेट्रोचं उद्घाटन किंवा भूमिपूजन हे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते 24 तारखेला म्हणजे शनिवारी होणार आहे। मात्र या कार्यक्रमासाठी स्टेजवर कोणाला स्थान हवं यावरून हा वाद आहे। पिंपरी आणि पुणे या दोन्ही महापालिकात राष्ट्रवादीची सत्ता आहे, राष्ट्रवादीचे महापौर आहे आणि या पहिला टप्पा जो आहे मेट्रोचा तो या दोन्ही शहरातून जाणार आहे आणि पुणे आणि पिंपरी चिंचवड महापालिका आणि कर्ज असं मिळून एक 60% रक्कम या मेट्रोसाठी देणार आहे। त्यामुळे राष्ट्रवादीच्या नेत्यांना स्थान हवं, त्यात शरद पवारांना पंतप्रधानांबरोबर स्टेजवर स्थान हवं अशी राष्ट्रवादीची मुख्य मागणी आहे आणि त्याला काँग्रेस, मनसे आणि त्याचबरोबर भाजपचा मित्र पक्ष शिवसेनेने देखील पाठिंबा दिलेला आहे आणि हे सर्व पक्ष मिळून भाजप वगळता 23 तारखेला वेगळं उद्घाटन करणार आहे कामगार पुतळ्याजवळ आणि भाजपचा जो कार्यक्रम असेल पंतप्रधान मोदींच्या हस्ते त्यावरती ते बहिष्कार टाकणार आहेत जर शरद पवारांना या कार्यक्रमात स्थान दिलं नाही आणि इतर पक्षाच्या नेत्यांनाही। हा मुख्य वाद आहे आणि असाच वाद आपलं स्मार्ट सिटीचं ज्यावेळेस कार्यक्रम होता त्यावेळेस रंगला होता, त्यावेळेस महापौरांचं नाव निमंत्रण पत्रिकेत नव्हतं। नंतर वाद झाल्यानंतर स्टेजवर त्यांना स्थान देण्यात आलेलं आहे। एकूण हा श्रेयाचा वाद आहे, त्यात भाजप विरुद्ध इतर सर्व पक्ष आता एकवटलेले दिसतात। कारण या सगळ्यातलं राजकारण जनतेला कळतंय। धन्यवाद या सगळ्या माहिती करताना येते। पुण्याच्या मेट्रो भूमिपूजन कार्यक्रमावरून वाद निवळण्याची चिन्ह नाहीये। शनिवारी 24 डिसेंबरलाच मेट्रोचं भूमिपूजन पंतप्रधानांच्या हस्ते होणार आहे, पण त्यात स्टेजवर शरद पवारांना स्थान नाहीये। त्यामुळे भूमिपूजनाबाबत वेगळी भूमिका घेण्याचं राष्ट्रवादी काँग्रेसनं जाहीर केलंय। त्यावर राष्ट्रवादीचं मन वळवण्याचा प्रयत्न पालकमंत्री करतायत। पुण्याचे पालकमंत्री गिरीश बापट यांनी पुणे मनपात हजेरी लावली। महापालिकेत येऊन बापट यांनी महापौर प्रशांत जगताप यांची भेट घेतली। खुद्द पालकमंत्री जातीनं उपस्थित होते ते मेट्रो भूमिपूजनाच्या कार्यक्रमानिमित्तानं। मेट्रोचा पहिला टप्पा पुणे आणि पिंपरी चिंचवड मनपातून जातो। या दोन्ही मनपात राष्ट्रवादीची सत्ता आहे, पण भूमिपूजन कार्यक्रमात राष्ट्रवादीचे नेते शरद पवार यांना स्टेजवर स्थान नाही। कार्यक्रमात पवारांना स्थान मिळालं नाही तर वेगळी भूमिका घेण्याचं राष्ट्रवादीनं जाहीर केलंय। त्यामुळे पंतप्रधानांच्या कार्यक्रमाला गालबोट नको म्हणून बापट यांची ही मनपा भेट होती। येण्या निवडणुकीमध्ये इतक्या जणांना आम्ही काठी मारणार, अहो नुसती उगारली तरी पळून जातात। मी नुसता बारामतीला प्रचाराला गेलो तर अगदी अजितदादाचा संताप झाला माप, आणि म्हणून आपल्यालाही नेलं, मग तर तिळपापड झाला। मेट्रोच्या भूमिपूजन कार्यक्रमात स्टेजवर पिंपरी चिंचवड मधले खासदार अमर साबळेंना स्थान आहे। राज्यसभेतले दुसरे खासदार संजय काकडेंनाही स्थान आहे। मग शरद पवारांना का स्थान नाही असा प्रश्न महापौर प्रशांत जगताप यांचा आहे। मेट्रोसाठी पुणे आणि पिंपरी चिंचवड 10% निधी देणार आहे, तर 50% निधी कर्जातून उभारणार आहे। अशा वेळी आमच्या नेत्याला स्टेजवर स्थान का नाही असा सवाल राष्ट्रवादीचा आहे। आदरणीय पवारसाहेब पुणे जिल्ह्याचे आहेत, ते खासदार म्हणून राज्यसभेचे त्या ठिकाणी प्रतिनिधित्व करतात। हे होत असताना त्या ठिकाणी खासदार म्हणून सुद्धा त्यांना त्या ठिकाणी व्यासपीठावर घेतलं जात नाही। मला कुठेतरी असं वाटतं की या ठिकाणी पक्षातीत भूमिका घेण्याची भाजपकडून एक अपेक्षा आहे। स्मार्ट सिटी कार्यक्रमाच्या पत्रिकेचं महापौरांना स्थान देण्यात आलं नव्हतं, त्यावरूनही मोठा गदारोळ झाला होता। त्यानंतर महापौर प्रशांत जगताप यांनाही पत्रिकेत नाही पण स्टेजवर स्थान देण्यात आलं। पंतप्रधानांनीही या वादाची दखल घेतली होती। या वादाचा दुसरा अंक आता मेट्रोच्या निमित्तानं सुरू झालाय। नितीन पाटणकर, झी मीडिया, पुणे। झी 24 तास रहा एक पाऊल पुढे।